श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या पहा, वार आहे सोमवार आणि उद्या आहे नवमी तिथी, नवरात्रीतील नवमी तिथी. या दिवशी आपल्याला सिद्धिदात्री या मातेची पूजा करायची असते. या मातेला आपल्याला नैवेद्यामध्ये तीळ अर्पण करायचे असते. त्याचबरोबर या दिवशीचा रंग जो आहे तर तो आहे मोरपंखी. यामुळे आपल्याला या दिवशी मोरपंखी रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. आणि सिद्धिदात्री नावाची जी देवी आहे तर ती सिद्धी प्राप्त करणारी आहे. त्याचबरोबर तिला सिद्धीची मालकीण असंही म्हटलं जातं. नवरात्रीचा 9वा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे असतात. उद्या नवरात्रीचा 9वा दिवस आहे. पहा, 9व्या दिवशी काही जाग्यावर घट हे हलवत असतात आणि काही जाग्यावर 10व्या दिवशी हलवत असतात, परंतु ते विसर्जन 9व्या दिवशी करत नसतात. घट हलवायचा असतो, त्यातला नारळ देखील काढायचा असतो आणि त्यातलं पाणी देखील काढायचं असतं. त्याचबरोबर आपल्या उपवासाचा हा शेवटचा दिवस असतो आणि 10व्या दिवशी नंतर मग आपण उपवास सोडत असतो. बघा, जेव्हा तुम्ही जो कलश मांडलेला असेल किंवा मग जो घट बसवलेला असेल आणि तो घट आपल्याला उचलण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामधल्या ज्या बी अडीअडचणी आहेत तर त्या सर्व नष्ट होतील आणि आपली कठीणातील कठीण ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, सर्वप्रथम तुम्ही जे घटावर नारळ ठेवलेला असेल किंवा मग तुम्ही साईडला कलश मांडून, तर तो नारळ आपल्याला काय करायचा आहे तर तो नारळ आपल्याला कधीच फोडायचा नाही. तर पहा, आपण काय करत असतो की तो नारळ फोडून त्याचा गोडाचा पदार्थ बनवत असतो किंवा मग तो नारळ आपण प्रसाद म्हणून खात असतो. तर पहा, आपण 9 दिवस त्या नारळाला देवीचं रूप मानून पूजलेलं असतं. त्यावरती आपण बरेचसे उपायसुद्धा केलेले असतात. त्याचमुळे पहा, ते नारळ आपल्याला फोडायचं नाही, तोडायचं नाही. आपण देवीला कधीही फोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न करत नाही. बघा, ह्या नारळाचा तुम्ही काय उपयोग करू शकता तर या तुम्हाला 2 पद्धतीने याचा उपयोग करता येईल. एक म्हणजे काय तर जमिनीमध्ये तो गाडू शकता आणि त्याचं झाड आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे तो आपण जमिनीत पुरला की त्याच्यामधून झाड तयार होईल. तर अशा प्रकारे देखील आपण करू शकतो. आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण एखादा लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तो नारळ बांधायचा आहे. आता बघा, ज्या घटामध्ये तुम्ही कलशामध्ये जे नाणं टाकलेलं आहे तर ते नाणंसुद्धा आपल्याला त्या नारळाबरोबर ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घराच्या एका कोपऱ्याला बांधायचं आहे. किंवा मग तुमच्या पैशाची जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये तुम्ही ते बांधू शकता. किंवा मग तुमचा एखादा व्यवसाय असेल, दुकान असेल, त्या दुकानाच्या ठिकाणी सुद्धा बांधू शकता. परंतु आपल्याला हे नारळ चुकूनही फोडायचं नाही. आता बघा, जे घटातलं पाणी आहे तर ते पाणी सुद्धा आपल्याला कुठेही ओतू द्यायचं नाही. त्या पाण्यामध्ये बघा दैवी शक्ती आलेली असते आणि आपण 9 दिवस त्या घटाला आपण देवीचं रूप म्हणून पूजत असतो. जेव्हा आपण घट बसवतो त्यावेळेस ते पाणी एकदम साधं पाणी असतं, परंतु 9 दिवसानंतर त्या पाण्यामध्ये एक दैवी शक्ती आलेली असते. त्यामुळे आपल्याला ते पाणी चुकूनही फेकायचं नाही. तर पहा, त्या पाण्याचं आपल्याला काय करायचं आहे. आता बघा, जे काही आपण पाणी उरलेलं आहे त्या घटामध्ये पाणी आहे तर ते पाण्याचं काय करायचं तर ते पाणी आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तींवरती शिंपडायचं आहे. त्याचबरोबर आपल्या पूर्ण घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे. आणि जे थोडं पाणी आहे तर ते पाणी आणि थोडं उरलेलं जे पाणी आहे तर ते तुम्ही तुळशीला अर्पण करायचं आहे. तर बरेच जण असं म्हणतात की ते पाणी तुळशीला अर्पण करू नये, परंतु तुम्ही ते पाणी तुळशीला अर्पण करू शकतात आणि राहिलेलं उरलं पाणी तुम्ही तर पिंपळाच्या झाडाला सुद्धा घालू शकता. जी इच्छा जर असेल ना तर तुम्ही ते पाणी एका बॉटलमध्ये भरून गंगाजल स्वरूपात सुद्धा वापरू शकता. तर आपल्याला अमावस्येला, पौर्णिमेला बघा आपण पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये जे उपाय सांगत असतो तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं पाणी प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये घालून त्याने आंघोळसुद्धा करू शकता. इतकं हे पवित्र पाणी असतं. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची वाईट बाधा लागत नाही, आपल्याला दोष लागत नाही
आपल्यामध्ये जर काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाते किंवा मग तर यामुळे पहा ते पाणी आपल्याला एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही जे काही अमावस्या पौर्णिमा असते त्यावेळेस ते पाणी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरू शकता. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही ते पाणी तुळशीला, उंबराच्या झाडाला किंवा मग पिंपळाच्या झाडाला घालू शकता. इतकं हे पवित्र पाणी असतं. तर पहा हे पाणी तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकायचं नाही, बेसिनमध्ये सुद्धा ओतायचं नाही. तर ते पाणी आपल्याला अशा पद्धतीनेच त्याचा वापर करायचा आहे. आता बघा मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला घट हलवण्या अगोदर कोणता उपाय करायचा आहे, घट उचलण्यापूर्वी कोणता उपाय करायचा आहे. तर पहा उद्या सर्वजण घट हलवणार आहे. तो घट उचलण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे. तर पहा आपल्याला त्या घटाला दोन्ही हात लावायचे आहे आणि ते हात आपण घटाला लावल्यानंतर आपल्याला दुर्गा देवीचे जे 9 रूप आहेत त्या 9 रूपांचं नामस्मरण करायचं. पहिल्या दिवशी आपण कोणत्या देवीची पूजा केली, दुसऱ्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली, असं आपल्याला 9 देवींचे नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला दुर्गा मातेचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 99 मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे. स्वामींचे नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये हा 36 नंबरवर मंत्र दिलेला आहे. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा हा मंत्र म्हणू शकता. तर पहा 99 मंत्र हा नवरात्रीतला अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. तर बघा हा इतका प्रभावशाली मंत्र आहे. तर हा मंत्र जर आपण रोज 108 वेळा म्हटला किंवा मग 11 वेळा म्हटला आणि ह्या 9 दिवसामध्ये तुम्ही ज्या काही सेवा उपाय करता त्यापेक्षाही जास्त फळ या मंत्राने मिळते. या मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे. हा दोन्ही हात आपले कलशालाच ठेवायचे आहेत आणि त्याप्रमाणे हा मंत्र म्हणायचा आहे. तर पहा यानंतर आपल्याला आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत. बघा प्रत्येकाच्याच वेगवेगळ्या इच्छा असतात. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाला इच्छा असते काही ना काही गाडी घेण्याची, बंगला घेण्याची किंवा माझं एक छानसं घर असावं, काही व्यवसाय असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे आपल्या ज्या बी इच्छा असतील तर त्या आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. तर पहा आपल्या मनामध्ये भरपूर साऱ्या इच्छा असतात. आपण खूप सारे प्रयत्न त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करत असतो. खूप कष्ट मेहनत घेतो आणि भरपूर वेळा काय होतं की आपण खूप कष्ट मेहनत करूनसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. मग त्या इच्छा आपल्या जे काही आपण उपाय करणार आहोत ना त्या उपायाने सुद्धा पूर्ण होतात. तर पहा आपल्या ज्या काही आपण कष्ट मेहनत करतो त्या मेहनतीला, त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नक्कीच असायला हवी आणि ही नशिबाची साथ आपण काही उपाय सेवा करूनच मिळते. त्यामुळे असा हा उपाय आपण करायचा आहे. आता बघा तुम्ही जर काही कष्ट मेहनत केली नाही आणि नुसते उपाय केले तर तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे का? अजिबात नाही. तुम्ही कष्ट मेहनतच नाही केली तर तुमचं नशीब तुम्हाला साथ कसं देणार? म्हणजे तुम्ही हे उपाय केलेले त्याचा काही फायदा होणारच नाही. तुमची कष्ट आणि मेहनत याच्याबरोबर तुम्हाला नशिबाची साथ ही लागते. त्यामुळे आपल्याला हे उपाय नशिबाची साथ मिळण्यासाठी करायचे असतात. म्हणजे जे काही आपले कामं आपण करतो त्याच्यामध्ये अडथळे निर्माण न व्हावे, ते पूर्ण व्हावे यासाठी आपल्याला उपाय आणि सेवा करायच्या असतात. हे पहा आता तुम्ही इच्छा व्यक्त करताना 108 वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. 108 वेळा जेव्हा तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करता तेव्हाच तुमची इच्छा ही पूर्ण होणार आहे. आता बघा ह्या सर्व इच्छा तुमच्या 108 वेळा बोलून झाल्याच्या नंतर मग तुम्ही घट हलवायचा आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे त्या घटातल्या वस्तू घटातले पाणी ते कुठे टाकायचं ते मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तर पहा इथेच करते व्हिडिओचं एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.